नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत शिक्षण क्षेत्रातल्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती. तो मुद्दा म्हणजे सीईटीच्या परीक्षेसंदर्भातला. कारण आता 10वीचे सगळे विद्यार्थी पास झाले आणि काही प्रमाणातला निकाल काही शाळांचा जो लागला तो 99.95% म्हणजे 0.25% शाळांमध्ये काही विद्यार्थी नापास झालेले पाहायला मिळाले. पण याच्याही पलीकडे जे सगळे 99.95% जे विद्यार्थी पास झालेले आहेत ते हे विद्यार्थी जर सरसकट पास केले गेले असतील, त्यांच्या 9वीच्या मार्कांवरती त्यांच्या गुणांवरती आधारित मूल्यमापन करून त्यांना योग्य ते गुणांक देण्यात आलेले असतील, तर मग आता सीईटीमध्ये नेमकं काय करणार आहात? आणि जर ही सीईटी केवळ शहरातल्या किंवा शहरात असलेल्या काही मोजक्या कॉलेजेसच्या हट्टापायी जर घेतली जात असेल, तर मग महाराष्ट्रातल्या इतर भागातल्या विद्यार्थ्यांना त्याच्यात का भरडलं जातं आहे, हा मुद्दा आहे. आणि 11वीची सीईटी जर 10वीत सगळेच पास झालेत तर मग सगळ्यांना प्रवेश द्या, नाकारणार कुणाला आहात? आणि जर याच्यामधले प्रवेश काही राहिले असतील, ICSE CBSE बोर्डातल्या मुलांकरता जर सीईटी घ्यायची असेल, तर उद्या चालून मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये काही मॅनेजमेंट कोटे तयार केले जातील आणि पुन्हा सुरू होईल तो सगळा पैशांचा बाजार. व्यवहार चालू होतील. मॅनेजमेंट कोट्यातनं आमच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन द्या, डोनेशन कॉलेजचं जे असेल ते आम्ही द्यायला तयार आहोत. मग ही सीईटी कोणासाठी आहे? हाच मुद्दा, याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत पालक संघाचे पुण्यातल्या वारजे इथल्या संघटनेचे अध्यक्ष आहेत कालिदास जाधव. आपल्यासोबत संजीव भागवत आहेत, सकाळचे प्रतिनिधी जे पूर्णपणे शिक्षण क्षेत्राचा रिपोर्टिंग गेले काही वर्ष करतात, त्यामुळे त्यातले सगळे बारकावे त्यांना माहिती आहेत. त्याच्याविषयी आपण त्यांना अनेक गोष्टी विचारूया. आणि आपल्यासोबत येणार आहेत सिस्कॉम संघटनेच्या वैशाली बाफना. मला सुरुवात कालिदास जाधव आपल्यापासून करायची आहे की 10वीतल्या विद्यार्थ्यांना 9वीच्या गुणांच्या आधारे बोर्डाने पास केलं आणि आता सीईटी घ्यायची आहे. मग ही सीईटी कुठल्या गुणांकावर घेणार आहात? आणि ती घेतलीच गेली, त्याच्यामध्ये मार्क कमी पडले, तर मला अपेक्षित असलेलं कॉलेज 10वीतल्या एका विद्यार्थ्याला त्याला 99%, 98%, 97%, 100% असणारे 1000 विद्यार्थी आहेत जवळपास, काही आकडा कमी जास्त केला तर तुम्ही वगळणार कोणाकोणाला? ही सीईटीची गरज आहे का? नाही, अगदी बरोबर मुद्दा तुम्ही मांडलाय सर. मला म्हणायचंय की 10वीची जर परीक्षा घेतली आहे आणि 10वीची परीक्षा देताना मुलांनी खूप कष्टाने दुपटीने तिपटीने अभ्यास केलाय, किंबहुना 2 वर्ष सातत्याने अभ्यास करून परिश्रमाने ती मुलं आता 10वीला पास झाली आहेत. एक तर त्यांना थेट 11वीला ऍडमिशन द्यायला पाहिजे होतं. आणि सीईटी जर तुम्हाला आधीच घ्यायची होती, मग 10वीच्या परीक्षेचा अट्टाहास कशासाठी घेतला? मग सीईटीचीच नुसती एक्झाम घ्यायची होती आणि मुलांना 11वीला ऍडमिशन द्यायला हवं होतं. बरं, 11वीला ऍडमिशन देतानाही त्यांना आर्ट, कॉमर्स, सायन्सला जाण्यासाठी बेस्ट 4 सब्जेक्टच तुम्ही घेतलेले आहेत. मग बेस्ट 4 सब्जेक्टचं आता मूल्यमापन कसं करणार आहात तुम्ही? आणि मुलं जरी सीईटी देऊन पास झाली तरी मग परत 11वीची जे कॉलेज आहे ते ऑफलाईन चालवणार आहात की ऑनलाईन चालवणार आहात? ऍडमिशन कुठल्या बेसवर आणि कसं देणार आहात? तोच मुद्दा आहे की ऍडमिशन कोणत्या बेसवरती देणार, त्याला आधार काय आहे? कारण कसं झालंय, आता समजा माझी मुलं खेडगळ गावामध्ये शिकतायत, खेड्यामध्ये आहेत, आजूबाजूला कॉलेजेस नाहीयेत, तर कॉलेज उपलब्ध करून देणार कसं? तुम्ही एरिया वाईज देणार आहात, तालुक्या वाईज देणार आहात का डिस्ट्रिक्ट वाईज देणार आहात? परत कोविडची 3री लाट म्हणताय तुम्ही, मग देणार आहात की नाही देणार आहात? म्हणजे 10वीला जसं 2 वर्ष त्यांच्या भावनांशी खेळलात, तसंच तुम्ही 11वी 12वीला सुद्धा परत खेळच मांडताय त्यांच्याबरोबर. ते मागच्या वर्षीच्या 11वीचा खेळ झालाच आहे ना, तो तर कुठे पूर्ण आहे? मला तेच म्हणायचंय. मला तर किंबहुना अशी इच्छा आहे की हे वर्ष सुद्धा तुम्ही 0 डिक्लेअर करा, मुलांना घरी अभ्यास करू द्या आणि त्यांच्या वयाच्या कॅटेगरी प्रमाणे त्यांना 12वीला बाह्य ऍडमिशन घेऊन बसू दे, मुलं घरी अभ्यास करतील. नाहीतरी आता प्रशासनाने दाखवून दिलंय शाळा कॉलेजची गरज नाहीये, मुलं ऑनलाईन घरी बसून शिकू शकतात. पालकांचे पण फीचे पैसे वाचतील, कॉलेजचे इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे वाचतील, सगळं ऑनलाईनच होऊ दे की मग आता. वैशाली बाफना, याच्यात एक मुद्दा आहे की सगळ्या गोष्टी ऑनलाईन सुरू आहेत. आत्ता काही वेळापूर्वी नाशिकमध्ये आमच्या इनच्या कार्यक्रमामध्ये सकाळच्या बोलत असताना उदय सामंत असं म्हणाले की कॉलेजेस लवकर सुरू करावी लागत असतील तर सगळ्या विद्यार्थ्यांचा लसीकरणाचा मुद्दा आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चेला घेऊन त्याच्यामध्ये त्यांना कसं सगळ्यांना वॅक्सिनेट करता येईल, सगळ्यांना लसीकरणाच्या माध्यमातून लस कशी उपलब्ध केली जाईल याचा विचार करू. जेवढ्या लवकर सगळे विद्यार्थी वॅक्सिनेटेड होतील तेवढ्या लवकर कॉलेज आपल्याला सुरू करता येईल. ही पुढची बाब झाली. त्याच्या आधी हा सीईटीचा गोंधळ आहे. ही आवश्यक आहे सीईटी?
आता एक बर्डन आपण वेगळं परत विद्यार्थ्यांना देणार आहोत. मग ती सीईटी तुम्ही परत ऑनलाईन घेणार. बट त्याच्यापेक्षा जसं आत्ता जाधव म्हणाले की सीईटीची गरज जर घ्यायची होती तर परीक्षांचे निकाल कशाला केले? डायरेक्ट सीईटीला बसवा ऑनलाईन आणि विद्यार्थ्यांना 11वीचे ॲडमिशन देऊन टाका. आतापर्यंत कॉलेज सुरू झाले असते. अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं की अगोदर निकाल जाहीर केलेला आहे आणि आता तुम्ही टेस्ट पुन्हा घेणार. अर्थ काय त्या टेस्टमध्ये? हम्म. आणि आज जे काही निकाल लागलाय मुळात 9वीची परीक्षाच झालेली नाही आणि अशा परिस्थितीत आता तुम्ही त्याच्या बेसवर 10वीचा निकाल दिला कसं काय? जर 10वीच्या शेवटच्या पेपरच्या वेळेसच लॉकडाऊन सुरू झालंय त्यामुळे जॉमेट्री याचा भूगोलाचा पेपर रद्द करावा लागलाय आणि असं असताना 9वीच्या SSC बोर्डाच्या 9वीच्या परीक्षाच झालेल्या नाहीये. 9वीच्या बेसवर तुम्ही 10वीचे मार्क्स देतायत. त्यामुळे आज जर तुम्ही निकाल बघितला तर 90% पुढे देखील लाखाच्या पुढे विद्यार्थी आहेत. 85 ते 90च्या दरम्यान लाखाच्या पुढे विद्यार्थी आहेत आणि तुम्ही ऑलरेडी सगळ्यांना मार्क्स दिलेले आहेत आणि त्यांचे ऑटोमॅटिक त्यांचं म्हणजे हे उंचावलेलं आहे की तुम्ही मेडिकलला जाऊ शकतो या पद्धतीने. तर सीईटी त्यांनी घ्यायचीच होती तर सीईटी अगोदर घेऊन आणि ती 100 मार्कामध्ये 6 विषय कशा कव्हर करणार ना? तर त्याच्याऐवजी त्यांनी 100 मार्काचे 2 पेपर 50 मार्काचे आणि त्याचे डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे होते जेणेकरून त्या मुलांना कमीत कमी कळेल की सायन्समध्ये माझी काय कंडिशन आहे, मॅथ्समध्ये काय कंडिशन आहे, ह्याच्यात भाषेत काय कंडिशन आहे. परंतु शासनाने 100 मार्कामध्ये 6 विषय घ्यायचं ठरवलंय आणि त्या आता निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच्या अगोदरच त्यांनी ते प्रोव्हिजन करायला पाहिजे होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात जे काही शासन म्हणतंय की आता ती 100 मार्काची परीक्षा घेणार, जर त्याच्याऐवजी त्यांनी 250 ते 300 मार्काची 2 भागात परीक्षा घेतली तर कमीत कमी पालकांना अंदाज येईल की आपल्या मुलांची कंडिशन काय आहे. कारण की नियमित वृत्तपत्रातून बातम्या येत होत्या की ऑनलाईन एज्युकेशन हे 40% पण मुलांपर्यंत पोहोचलेलं नाही आणि अशा परिस्थितीत 10वीचे सगळे विद्यार्थी पास झाले. 40% सोडा. इकडे मागे घेतलेल्या एका कार्यक्रमात बच्चू कडू जे राज्यमंत्री आहेत शिक्षण विभागाचे यांनी कबुली दिली 75% विद्यार्थ्यांपर्यंत अजूनही ऑनलाईन शिक्षण पोहोचलं नाहीये. 40% तुम्ही खूप मोठा आकडा सांगताय. आपण 10वीचा विचार केला तर आपण समजू की 40% पोहोचलाय तर तरी पण 100% मुलं पास होत आहेत. मग वस्तुस्थिती काय? हा गोळच आहे. एज्युकेशनच पोहोचलेलं नाहीये. तुम्ही मुलांना सरसकट पास केलंय तर आणि आता सीईटी घ्यायची म्हणतायत. सीईटी घेणार कशावर त्याचा अजून तुमचं पूर्ण त्याबाबत धोरण निश्चित झालेलं नाहीये. कोर्टाने ऑलरेडी तुम्हाला म्हणजे कोर्टात केस चालू आहे. तर कधी तुमचं सीईटी कधी ठरणार, कशी घेणार आणि 100 मार्कात तुम्ही 6 विषय कसे कव्हर करणार? जाधव बोला. मला अजून एक प्रामुख्याने मुद्दा असा मांडायचा आहे की आता आपण बघतोय मान्सूनमुळे सगळ्या महाराष्ट्रात हाहाकार आहे. बऱ्याच ठिकाणी लँडस्लाईड झालेत, बऱ्याच ठिकाणी रस्ते गेलेत, खायला प्यायला पाणी नाहीये, अशा काही ठिकाणी इलेक्ट्रिसिटी नाहीये. अशा गावातल्या शहरातल्या मुलांनी आता सीईटीचं प्रिपरेशन करायचं कसं? यांच्यासाठी काही वेगळ्या पद्धती ऍडमिशन्स मध्ये केल्या जाणार आहेत का राज्य सरकारतर्फे? तोही विचार महत्त्वाचा आहे. संजू भागवत, या सगळ्या याच्यामध्ये जे आपण बघतोय गेले काही दिवस तुम्ही सगळ्या या ईडीची या सीडी अशा पद्धतीने तुम्ही शिक्षण क्षेत्रावरती सगळ्या मालिका लिहित आहे, वेगवेगळ्या बातम्या समोर आणताय. काय भानगड आहे सीईटीची? ही कुणासाठी सीईटी केली जाते? जर या दोन्ही पालकांचं म्हणणं बरोबर आहे की ज्या सेस्कॉममध्ये पण त्या काम करतात, वैशालीताई इकडे जाधव म्हणतायत की आता पूरग्रस्त भागातले जिल्हे असतील, तर या इथल्या विद्यार्थ्यांचं करणार कसं? मुळातच या सीईटीच्या संदर्भात एक पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. 11वी प्रवेशाच्या सीईटीची कुठल्याही पालकांनी अथवा कुठल्याही पालक संघटनांनी मागणी सरकारकडे केलेली नव्हती. मुळात हा विषय जो आला तो मुंबई आणि पुण्यातल्या काही अशा नामवंत महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या मीटिंगमध्ये विषय आला आणि तो विषय सरकारने स्वीकारला. आता मुळात हे स्वीकारत असताना सरकारने राज्यातल्या एकूणच परिस्थितीचा कधीही विचार केला नाही किंवा आपल्याला हे सीईटी खरोखरच घेणं आवश्यक आहे का याचा विचार केला नाही. ही परिस्थिती होती निकालाच्या पूर्वीची. सरकारने ते स्वीकारलं आणि त्यानंतर सरळ सरळ सीईटी राज्यातल्या विद्यार्थ्यांवर लादली गेलेली आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांनी खरं तर या सीईटीला सकारात्मक अशी भूमिका सुरुवातीपासूनच ठेवलेली नाही. तुम्ही बघाल मागच्या महिन्यामध्ये सीईटी कंपल्सरी करण्यासाठी सरकारने विशेषतः शालेय शिक्षण विभागाने काय केलं तर एक सर्वेक्षण केलं ऑनलाईन
आता ऑनलाईन सर्वेक्षण केलं. आता तुम्हालाही माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये अजून ऑनलाईन शिक्षणच पोहोचलेलं नाही, तर त्या ऑनलाईन शिक्षण म्हणजे सर्वेक्षणामध्ये किती विद्यार्थी सहभागी होतील हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. खरं आहे. अशा वेळी 15-16 लाखाचा आकडा दाखवण्यात आला आणि त्यामध्ये 80-85% मुलं CETच्या बाजूने आहेत आणि उर्वरित मग बाजूने नाहीत, असा तो एक सर्वेक्षण करण्यात आला आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याचा GR काढून ही प्रक्रिया सुरू झाली. आता मुळात असं आहे की ही CET ज्या लोकांनी विरोध केला त्या लाखो विद्यार्थ्यांचं काय करणार आहात, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. दुसरा साधारणतः असा जर विचार केला तर हे किती लाख विद्यार्थी असतील एक अंदाज म्हणून? ज्यांनी जे सर्वेक्षण केलं होतं त्यामध्ये जवळजवळ 17 ते 18% अधिक मुलं आहेत अशी की ज्यांनी या CETला विरोध केलेला आहे. बरं. दुसरीकडे आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याकडे ऑनलाईन जे काही 11वीची प्रवेश प्रक्रिया होती ती सुद्धा समजून घेतली पाहिजे. मुळात राज्यभरातल्या सगळ्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सरसकट 11वीची प्रवेश ऑनलाईन प्रक्रियेने होत नाहीत. होतात कुठे? मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा काही महत्त्वाच्या मेट्रो सिटीज पकडूया. मेट्रो सिटीजमध्ये. कारण काय की तिथं विद्यार्थी संख्या जास्त असते आणि महाविद्यालयांची संख्या कमी असते. त्यातल्या त्यात अनेक चांगल्या कॉलेजला विद्यार्थ्यांना वाटतं की आम्हाला इथं प्रवेश मिळावा, म्हणून ती एक स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेमुळं मागील 8-9 वर्षापासून ह्या सगळ्या उपसंचालक स्तरावरच्या सगळ्या महापालिका क्षेत्रामध्ये ऑनलाईन 11वीचे प्रवेश आत्तापर्यंत ऑनलाईन होत होते. यंदा सुद्धा तसेच प्रवेश झाले असते तर यात काही अडचण नव्हती, परंतु CET कोणीतर प्राचार्य संघटनेच्या लोकांनी मागणी केली आणि सरकारने लादली, असा प्रकार झाला. आणि आता आपण पाहतोय की केंद्रीय मंडळाचे काही पालक तिकडं न्यायालयात गेलेत. त्यांना असं वाटतं की बा आमच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम नाही, हे नाही. पण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की हे सगळे प्रवेश राज्य शिक्षण मंडळाच्या 11वीच्या कनिष्ठ महाविद्यालयामधले आहेत. ही बाब मात्र लक्षात घेतली जात नाही. बरोबर आहे. हो. पण या सगळ्यामध्ये जर विचार केला तर वैशाली बाफना, या मेट्रो सिटीजमध्ये असलेल्या सगळ्या कॉलेजेसच्या वर्गांची संख्या, तिथं अपेक्षित सँक्शन केलेली, ज्याला मंजुरी दिली गेलेल्या पटसंख्येची संख्या, याच्यानुसार त्यांना त्यांचे ॲडमिशन्स ठरवायचे आहेत, म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे CETचं बर्डन अंगावर घ्यावं लागतं. CET आणि 11वी प्रवेशाचं तसं निकाल लागल्यामुळे तसं काही त्याचा फरक पडणार नाही ऍडमिशन मध्ये, कारण की ऑलरेडी तुम्ही त्यांना मार्क्स दिले. आता फक्त काय की CET मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळतील त्याच्या आधारे तुम्हाला प्रवेश द्यायचे. असेही प्रवेश गुणवत्तेवर होत आहेत, तर मग CET घेऊन दिले काय आणि आता जे काही निकाल हातात आहे त्याच्या आधारे दिले काय, त्यांनी फरक काय पडणार नाही. त्यामुळे त्यासाठी परीक्षा CET घेतायत हे चुकीचं आहे, कारण की CET ते पूर्ण महाराष्ट्रात घेत आहेत. आणि दुसरी गोष्ट, CET मेरिटवर ऍडमिशन करायची आहे तर ती मेरिट जी काही कॉमन एक्झाम असते त्याच्यावर होते. तर 10वीच्या परीक्षा ह्या कॉमनच झालेल्या आहेत, त्यामुळे त्याच्यावर ती प्रवेश देता येऊ शकतात. पण संजू भगत, मला सांगा की CET फक्त आपल्याकडेच आहे की देशभरात इतरही राज्यात घेतली जाते कुठं? सर, ह्या कोरोनाच्या काळामध्ये देशभरातल्या सगळ्याच राज्यांनी म्हणजे निकाल बहुतेक राज्यांनी विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. आपण CBSE पाहतो किंवा केंद्रीय मंडळाच्या बहुतेक मंडळांनी सुद्धा असाच निर्णय घेतला. परंतु देशभरामध्ये कुठल्याही राज्यांनी आपल्याच निकालावर विश्वास नाही म्हणून ते CET घेतात असा प्रकार घडला नाही, तो महाराष्ट्रात घडतोय. खरं तर हे आपल्याकडची तज्ज्ञ मंडळी खूपच विचार करतात त्याच्यावर. हो, तो प्रकार झाला. खरं तर CETची राज्यामध्ये तशी काही गरज नव्हती. राहिला प्रश्न, काही तज्ज्ञांना भीती अशी वाटली की बाबा केंद्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांचा निकाल जास्त लागेल, मग आपल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. हे सुद्धा अत्यंत काही हजारावर विद्यार्थी केंद्रीय मंडळाचे असतात आणि ते मुंबई, पुणे, नाशिक किंवा नागपूर अशा काही शहराचा अपवाद सोडला तर बाकी ठिकाणी ते विद्यार्थी कुठंच नसतात. अपवाद काही तर अशा काही थोड्याशा विद्यार्थ्यांच्या भीतीपोटी सगळ्याच राज्यभरातल्या लाखो विद्यार्थ्यांना वेटीस लावण्याचा हा एक प्रकार म्हटलं तर त्यात वावगं ठरणार नाही. पण हे वेटीस धरण्यामागचं कारण काय? कालिदास जाधव, तुम्हाला काय वाटतं की जर विद्यार्थी 10वी पास झाला आहे त्याला तुम्ही उपलब्ध असलेल्या त्याच्या जवळच्या त्याच्या अपेक्षित असलेल्या मार्कांनुसार, त्याला जे पडलेले मार्क आहेत, त्याला पुण्यात जावंसं वाटलं, त्याला पिंपरीत जावंसं वाटलं, ठीक आहे, तुम्ही CET घेण्यापेक्षा आत्ता उपलब्धतेनुसार त्याचं ॲडमिशन करा आणि कॉलेज सुरू करा. हे का होत नाही? नाही, कॉलेज जर आता ऑफलाईन सुरू होणार असेल तर विद्यार्थी ज्या परिसरात राहतात त्याच परिसरातल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये त्यांना ऍडमिशन द्या, जेणेकरून गोंधळ कमी होईल.
मुळात 10वीचा निकाल लावतानाच महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी इतका मोठा गोंधळ केलाय. जी मुलं 9वीला नापास होती त्यांना 10वीला 99% 98% पडलेत. काय कसे पुढे या मुलांचं होणार आहे धन्य. आणि जी मुलं खरंच कुवतवाली होती त्यांना 60, 65, 70% हे कुठं घडलंय? मुळात लागलेल्या निकालात कालिदास मान्य जाधव नाहीये. कालिदास जाधव खूप इंटरेस्टिंग माहिती सांगताय. जी पोरं 9वीत नापास झाली ती अगदी इकडे बरोबर. 10वीला 99% मार्क मिळाले. कुठं कुठं घडलंय असं? पण खरंच बोर्डाचं तुम्हाला कौतुक करायला उदाहरण पाहिजे. सांगतो. असं जर झालं असेल तर हो. बोर्डात मूल्यमापन करून मार्क देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं कौतुक केलं पाहिजे. अगदी बरोबर आहे सर. मी तर वेलकम करतो. मी तर बुके घेऊन जायला तयार आहे त्यांना द्यायला. हे कुठं घडलंय? कुठले विद्यार्थी आहेत हे? कुठल्या भागातले आहेत? तर पुण्यामध्ये झेडपीच्या शाळेमधले विद्यार्थी आहेत. 9वीला 47-48% आहेत आणि 10वीला अगदी त्याच्या अपोजिट 74, 85, 90, 98.8 पर्यंत आहेत. वैशाली त्यांना काहीतरी म्हणायचं. मी येतो थोडंसं वैशाली गौड. सर या वर्षी दरवर्षी 97-98%, 97च्या आसपास निकाल लागतो ओव्हरऑल 97%. या वर्षी जवळपास 100% निकाल लागलेला आहे. हो, आणि जर तुम्ही बघताल तर 90%च्या वरती लाखाच्या वर विद्यार्थी आहेत. आणि 85 ते 90च्या दरम्यान तर 1.25 लाखाच्या पुढे विद्यार्थी आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा मग याच वर्षी ती मुलं इतकी हुशार झाली का? आणि मुळात 9वीची परीक्षाच घेतलेली नाहीये. याच वर्षी आणि जिथे विद्यार्थी 9वीची परीक्षाच घेतली नाहीये त्याच्यावर तुम्ही 50 मार्क्स कसे देताय? आणि 30 मार्क्स तुम्ही शाळेतल्या लेखावर दिलेत जे शाळा रेग्युलर झालेच नाहीत तुमच्या 10वीच्या. जिथे वर्षभर आणि शिक्षकांनी ह्याच्यावर ऑनलाईन mark. नाही मुद्दा खूप रास्त आहे तुमचा वैशाली, ते खूप रास्त आहे की कालिदास जाधव जिथे वर्षभर विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शिकले तर त्यांचं म्हणणं रास्त आहे की ऑनलाईन पद्धतीने खरंच गुणग्राहन अध्ययन किती झालं आणि खरंच एवढ्या एका वर्षात ऑनलाईन पद्धतीने मुलं हुशार झाली का? ज्यांना 99%, 98%, कोणाकोणाला 100% असतील विद्यार्थ्यांच्या अध्ययनावरती, त्यांच्या बुद्ध्यांकावरती आपल्याला शंका करण्याचा अधिकार नाही आहे. पण तरीही एका वर्षात मुलं इतकी हुशार कशी काय झाली त्यांची शंका रास्त आहे. तर मला तर वाटतं जर ऑनलाईननी मुलं इतकी हुशार होऊ शकतात हे जर आता गेल्या 2 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये जर सिद्ध होत असेल तर पुढच्या वर्षीपासून फिजिकल शाळा बंद करून पुढचं अखंड शिक्षण मुलांना ऑनलाईन देण्यात यावं सर. संजय यावर बोला बोला संजय बोला तुम्ही. हां, यावर मी थोडंसं बोलतो. मुळातच कसं आहे की देशभरातल्या ज्या काही मंडळांनी यावर्षी परीक्षा रद्द केल्या, सगळ्यांनी जे काही अंतर्गत मूल्यमापनाचा जो विषय आहे तो सर्वच मंडळांनी आपल्या आपल्या शाळांवर तो विषय सोपवला होता. आणि आपण पाहतोय की केंद्रीय मंडळांच्या शाळांमध्ये ज्या काही पायाभूत सुविधा असतात, जी काही यंत्रणा असते, तर साहजिक आहे त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या झाल्या होत्या. अनेक लोकांचं मुलांचं ऑनलाईन शिक्षणसुद्धा झालं होतं. राहिला प्रश्न फक्त आपल्या राज्य शिक्षण मंडळाचा. तर राज्य शिक्षण मंडळांच्या ग्रामीण भागातल्या बहुतांश शाळांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही शिक्षण पोचलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु निकाल पद्धती आणि निकाल कार्यपद्धती जी जाहीर करण्यात आली होती त्या पद्धतीवर राज्य मंडळाचं कुठलंही नियंत्रण नव्हतं. मुळात काय की मंडळानं असं ठरवलं होतं की जर शाळांनी ठरवलेला निकाल आम्ही तपासून तो जाहीर करू असा विषय ठरला होता. पण तो बहुतेक ठिकाणी जर आपण निकालाची आकडेवारी आणि एकूण शाळांची आकडेवारी पाहिली तर तो कुठं फार तपासला गेला असं प्रामुख्याने दिसत नाही. यामुळे झालं काय की मागच्या वर्षी ज्या शाळांचे निकाल एकूण विद्यार्थ्यांच्या 10% सुद्धा जाहीर होत नव्हते, अशी शाळासुद्धा यंदा 100% निकाल लागलेला आहेत. म्हणजे काही तर शाळा अशा होत्या की ज्यांचा 0% निकाल असायचा 10वीचा, अशा शाळासुद्धा आज म्हणजे 100% म्हणजे आपल्या शाळेचा 100% निकाल लावण्यासाठी म्हणून ही हो. व्यवस्था केली गेली आणि त्या पद्धतीने ते निकाल बनवले गेले आणि बोर्डाकडे पाठवले गेले. हो, असं काय घडलंय? अगदी तसंच घडलेलं आहे. मग त्यामुळं हा निकालाचा जो फुगवट आहे याचे दूरगामी परिणाम पुढच्या काळात दिसतीलच तुम्हाला. येत्या म्हणजे 12वीच्या दरम्यान अनेक मुलं यातून गळती होतील. पुढं काही मुलं जर समजा आता सगळीच मुलं काही 11वीला येतात अशातला भाग नाही, काही IITला जातात, काही पॉलिटेक्निकला जातात, इतर काही छोटे छोटे अभ्यासक्रमाला जातात. त्यामुळं ही जी मुलं पुढं जातील की ज्यांचा खरोखरच काही शैक्षणिक काही भाग अर्धवट राहिलेला आहे, तर अशा मुलांना भविष्यामध्ये खूप मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागेल आणि ते मोठे परिणाम त्याचे या निकालामुळे होणार आहेत. हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. नाही, खरं आहे की ऑनलाईन शिक्षण ही पद्धती खरं कोरोनामुळे आपल्या वाटेला आली, पण याच्यातनं खरंच विद्यार्थ्यांपर्यंत ते शिक्षण पोहोचते वैशाली, ते तुम्हाला काय वाटतं? हे ऍक्च्युअल काय आहे की आपली शिक्षण पद्धती जी आहे ती घोका आणि ओकाची सेल्फ स्टडीची आपली शिक्षण पद्धती नाही. आणि अचानक ऑनलाईन एज्युकेशन करायला हरकत नव्हती, पण अचानक आलेल्या परिस्थितीत हे सगळं मॅनेज करणं खूप कठीण आहे खरं तर.
आणि आज अनेकांच्या पालकांच्या नोकऱ्या गेलेल्या असताना त्यांनी मोबाईल वगैरे घेणं, त्याच्यावर ऑनलाईन एज्युकेशन करणं, जिथे एक पेक्षा जास्त दाम्पत्य आहे, तर त्या कंडिशन मध्ये कसं करणार? आणि मुळात जिथे शिक्षण पोहोचलंच नाहीये मुलांपर्यंत 35% 40%, तिथे शासनाने अगोदरच डिक्लेअर करून टाकले की सगळ्या मुलांना पास करायचंय. जर तुम्ही अगोदर सगळ्यांना पास करायचा निर्णय घेतलाय, तो शिक्षण पोहोचले की नाही हे बघितलंच नाहीये. त्यामुळे निकाल जो काही आहे तो आता सगळ्यांना फक्त समाधान देणारा आणि प्रोत्साहित करणारा निकाल आहे. पण त्याचा परिणाम दूरगामी खूप होणार आहे की ज्या मुलांनी एज्युकेशन केलंच नाहीये, ऑनलाईन सुद्धा अभ्यास केलेला नाहीये. कारण की अनेक शाळांचं पण म्हणणं आलं की आम्ही ऑनलाईन घेतलंय पण मुलं कनेक्ट झालेली नाहीये किंवा मुलांनी अटेंड केलेली नाहीये. आणि अशा परिस्थितीत आता जर ते ऑनलाईन मध्ये तुम्ही सगळ्यांना पास केलंय, 10वी पास झालेत, 11वीत गेलेत, चांगली गोष्ट आहे. परंतु पुढे ज्यावेळेस 12वी किंवा त्याच्या पुढे ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यात त्या मुलांचं तुम्ही काय करणार? आता तुम्ही त्यांच्या महत्वाकांक्षा उंचावलेले आहेत, पण पुढे जाऊन त्यांना ज्या तोंड द्यावं लागणार आहे स्पर्धेला, त्याचं कसं करणार तुम्ही? नाही, खरं ही गोष्ट की मूल्यमापन होत असताना विद्यार्थ्याचं कोणत्या पातळीवर, कोणत्या धर्तीवरती आणि कोणत्या विशिष्ट मुद्द्यांना पकडून तुम्ही करणार आहात याचं कुठतरी विचार साकल्याने केला पाहिजे. ज्यावेळेला ऑनलाईन पद्धतीने आपण अभ्यासक्रम शिकवायला लागतो शाळेतनं, त्यावेळेला उपस्थित असलेले विद्यार्थी हे नेमकं काय करतायत याच्यावर कोणाचं लक्ष असतं? किशोर जाधव, काय वाटतं तुम्हाला की खरंच कालिदास जाधव, खरंच हे विद्यार्थी अभ्यास करतायत, शिक्षक जे सांगतायत ते शांतपणे ऐकून घेत आहेत, की त्यांच्या लॅपटॉपला, त्यांच्या मोबाईलला दुसऱ्या काही गोष्टी उघडून खेळ खेळत बसतायत, की अजून काय करतायत, चॅटिंग करतायत कोणाशी, याचा अंदाज त्या पालकांशिवाय कोणाला येणार नाही? आणि बहुतांश ठिकाणी पालक घरी असतातच असं नाही. अगदी बरोबर आहे. बऱ्याच वेळा आम्ही बघितलंय, ज्या वेळेस आम्ही अवेलेबल होतो टॅबवर बघितलंय, शिक्षकांचं लक्ष मुलांकडे नाही, क्रॉस क्वेश्चन करता येत नाही. बऱ्याच ऑनलाईन शिक्षण यांनी कसं शिकवलंय, वन वे कम्युनिकेशन, नॉट अ टू वे कम्युनिकेशन. एज्युकेशन शुड बी ऑलवेज इन टू वे कम्युनिकेशन. मुलं काय विचारतायत शिक्षकांना कळत नाहीये, शिक्षक काय सांगतायत मुलांना एक्सप्लेन करता येत नाही. अशा भ्रमिष्ट अवस्थेत मुलांचं ऑनलाईन शिक्षण झालेलं आहे सर. मग मुलं शहाणी कशी होतील त्याच्यात? मग यांचा मुद्दा रास्त आहे वैशालीताईंचा, एका वर्षात मुलं शहाणी कशी काय झाली? ते अशामुळेच झाली. अहो सर, पुणे सारख्या, मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये स्पोर्ट डे ऑनलाईन घेतला गेलाय, वार्षिक गॅदरिंग ऑनलाईन घेतलं गेलंय. म्हणजे हसण्यासारख्या गोष्टी या शाळेने या काळात करून दाखवलेल्या आहेत. त्याची फी वेगळी घेतली असेल. अगदी बरोबर, कारण त्यांना भरभरून पैसे घ्यायचे होते म्हणून भरभरून मार्क्स दिलेत. आता या मुलांनी जर सगळ्यांनी सायन्सला जायचं म्हटलं तर एवढे कॉलेजेस अवेलेबल आहेत का आपल्याकडे? संजीव भगत, आपला काय नेमका मुद्दा असा आहे, तर जेवढे मुलं पास झालेले आहेत, मी माहितीसाठी सांगतो की मागच्या वर्षी मुंबईमध्ये साधारणपणे ज्या काही 700-850च्या दरम्यान जे काही कनिष्ठ महाविद्यालय आहेत मुंबई रिजन महानगर क्षेत्राच्या पट्ट्यात, MMR मध्ये, हा MMR मध्ये, तर साधारण दरवर्षी 70-80 हजाराच्या दरम्यान जागा रिक्त राहतात. यंदाही मला असं वाटतं की जे मुलं उत्तीर्ण झालेले आहेत ते सगळीच मुलं काय 11वीकडे येतील अशातला भाग नाही. त्यामुळं बहुतेक जे मुलं यंदा पास झालेले त्या बहुतेकांना प्रवेश मिळेल अशीच सगळी परिस्थिती आहे. कारण जागा मुबलक प्रमाणात असतात. ग्रामीण भागामध्ये जे काही नवीन सेल्फ फायनान्सचे कॉलेजेस आलेले आहेत ते अजून पूर्णपणे भरत नाहीत. अजूनही आपण पाहिलं तर अर्धे महाविद्यालय हे 11वीच्या प्रवेशातून अशी रिक्त जागा ठेवून असतात. त्यामुळं यंदा ग्रामीण भागापासून शहरी भागांपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रवेश मिळतील असं मला तरी वाटतं. कारण एकूण जे आम्ही जे आकडेवारी पाहतोय मागच्या काही वर्षांमध्ये, तर बहुतेक ठिकाणी जागा रिक्तच राहतात. त्यामुळे यंदा मुलं जरी उत्तीर्ण झाले असले त्यांना प्रवेश मिळेल असं मला तरी वाटतं. त्यामुळे संजय, एक मला मुद्दा इथे, तुम्ही म्हटलात की मुलांना ऍडमिशन मिळेल, मग ऍडमिशन मिळेल, मग सीईटीचा 8 तास कशाला? मुलांना ऍडमिशन मिळू शकतं ना सर. मग तोच मुद्दा आहे. आपण त्याच्यासाठीच आज चर्चा बोलवली की ह्या सीईटीचा 8 तास सरकार कशासाठी आणि कुणासाठी करतंय. वैशाली, ते तुम्हाला बोलायचं याच्यावर. बरोबर. काय आहे की आता पालकांच्या महत्वाकांक्षा वाढलेल्या आहेत. मुलांना तर झेपेल की न झेपेल, कॉलेज सुरू होईल की न होईल, आज ते काहीच सांगता येत नाही. ऍडमिशन हे गुणवत्तेवर, मेरिटवर करायचंय, तर आत्ता मिळालेले गुण हे मेरिटचेच गुण आहेत. त्यासाठी सीटी वेगळे घ्यायची गरज नाही. आणि सीटी घ्यायची असेल तर प्रॉपर घ्यायला पाहिजे आणि ती अगोदरच घ्यायला हवी होती निकाल जाहीर करण्यापूर्वी. बरोबर. दुसरा जो मुद्दा आहे की मुलांना आज काय झालेलं आहे, पालकांच्या महत्वाकांक्षा वाढलेल्या आहेत. मुलाला 100% मिळाले म्हणजे तो माझा मुलगा डॉक्टर होणार आहे.
आणि म्हणून सायन्सकडे ओढा वाढणार आहे यावर्षी. पण ऍडमिशन सगळ्याला मिळणार आहे, त्याच्यात कोणालाही अडचण येणार नाहीये. परंतु या वाढलेल्या महत्वाकांक्षेमुळे आता जागा भरल्या जाणार आहेत 11वीला, परंतु 12वीला बरीच मुलं त्यांची स्ट्रीम बदलणार आहेत, कारण की तो अभ्यास त्यांना झेपणार नाहीये, कारण की त्यांचा जो मूल्यमापन आहे तो योग्य झालेला नाही. तो धोका देखील पुढच्या परिस्थितीत येणार आहे. हे डिप्रेशन मध्ये मुलं जाऊ शकतात. हो, त्याचे जास्त चान्सेस. हे संजय भागवत, याच्यातला एक मुद्दा निश्चितपणे आहे की सगळे ॲडमिशन सगळ्यांना मिळतील, काही मुलं ITIकडे जातील. मध्ये काही गोष्टी समोर येत होत्या की आता ITIकडे देखील येणाऱ्या मुलांचा कल कमी झाला आहे. म्हणजे कौशल्य आधारित शिक्षण, व्यावसायिक शिक्षण घेण्याकडे देखील मुलांचा कल कमी झालेला आहे. आणि जसं वैशाली बाफना म्हणाले की सायन्स स्ट्रीमकडं अधिकाधिक कल वाढण्याची शक्यता मुलांची नाकारता येत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात मार्क पडल्यानंतर. याच्यात झालं असं, महत्त्वाकांक्षा एकीकडं CETच्या माध्यमातून काही कॉलेजेस, शिक्षणतज्ज्ञ आणि हे सगळे सरकार दरबारी बसलेले मंत्री, प्रशासकीय अधिकारी यांची वेगळी आहे. जसं वैशाली बाफना म्हणाले की माझ्या मुलाने डॉक्टर, इंजिनियर व्हायला पाहिजे म्हणून पालकांची अपेक्षा आहे की तो सायन्स स्ट्रीमलाच गेला पाहिजे, ही वेगळी महत्त्वाकांक्षा आहे. पण प्रत्यक्षामध्ये त्या मुलाला नेमकं काय बनायचं आहे याचा कुठेच काही विचार होत नाही आहे. जर आत्ता या कोरोनाच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर घरात ऑनलाईन शिक्षण घेत असलेला मुलगा, त्याचा कल नेमका काय आहे हे तो दाखवून देतोय. मग तुम्हाला कशाला पैसे भरून ॲप्टिट्यूड टेस्ट करायला पाहिजे? इथेच तुमच्या मुलाचा कल कळतोय तर तुम्ही त्याची स्ट्रीमलाईन केली पाहिजे की नाही? शिक्षण विभाग याच्यावर काही वेगळा विचार करतोय की नाही? खरं तर याच्यावर विचार करणं अत्यंत महत्त्वाचं होतं. पण यंदाची जर परिस्थिती पाहिली तर यंदा कल चाचणीसुद्धा झालेली नाही. जी मागच्या 2-3 वर्षामध्ये कल चाचणी व्हायची आणि विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्राकडे जायचं आहे का याचा एक अंदाज यायचा. तर यंदा सरकारने थोडंसं हे CET घेण्यापूर्वी काही कल चाचणी घेऊन विद्यार्थ्यांचा ओढा कुठं आहे किंवा किती विद्यार्थ्यांना खरंच 11वी सायन्सला जायचं आहे किंवा कॉमर्सला जायचं आहे किंवा इतर वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना जायचं आहे याचा एक अंदाज आला असता तरी ह्या CETच्या संदर्भातली जी काही आत्ता सुरू असलेला जो काही भाग आहे तर तो थोडासा कमी झाला असता आणि काही वादसुद्धा त्यामध्ये कमी झाला असता. परंतु सरकारने कलसुद्धा म्हणजे विशेषतः शालेय शिक्षण विभागाने कल लक्षात घेतला नाही. त्यामुळं ही परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्याची वर्गवारी निश्चितपणे ठरवता आली असती. तुम्ही जसं म्हणालात त्याप्रमाणे की ती वर्गवारी जर ठरली असती तर CET घेतली काय नाही घेतली काय, तर किमान आपल्याकडं अवेलेबिलिटी कॉलेजेसमधल्या वर्गांची किती आहे, ती उपलब्धता किती आहे आणि त्या उपलब्धतेनुसार त्या कॉलेजमधली पटसंख्या किती प्रमाणात भरू शकतो, किंवा एखाद्या वर्गाला नवीन परवानगी द्यायची असेल तर त्याचे पुन्हा प्रस्ताव आले, त्याच्या पुन्हा वेगवेगळ्या परवानग्या आल्या आणि त्याच्यानुसार ते ॲडमिशन मिळेल तेव्हा मिळेल. आता लसीकरणाचा मुद्दा नवीन उच्च तंत्रशिक्षण मंत्र्यांनी उपस्थित करून ठेवला आहे. त्या लोकांचं पहिलं दुसरं लसीकरण होत नाही आहे, विद्यार्थ्यांचं कधी करणार आहे, ती लस उपलब्ध होत नाही आहे, कॉलेजेस सुरू कधी करणार, हा मुद्दा आहेच ना कालिदास जाधव. आणि लस घेऊन सुद्धा 2 लस घेऊन सुद्धा कोरोना होतो हे आपण टाळू शकत नाही, हे कटू सत्य. तो नंतरचा भाग आहे, तो चर्चा करूया त्याच्यावर वेगळी आपण. पण इथं पहिली लस तर मिळाली पाहिजे. 2 लसीचं तुम्ही पुढचं सांगताय, मी पहिल्या लसीबद्दल बोलतोय. तर पहिली लस घेऊन आम्ही आता CET मध्ये तेच शासनाला सुचवलं होतं की तुम्ही ती जी काय आता CET कंडक्ट करताच आहे तर ती प्रॉपर तरी करा की जेणेकरून त्या मुलांचा कल कुठे आहे, तर त्याला कोणत्या विषयात जास्त इंटरेस्ट आहे ते कळेल आणि त्या दृष्टीने पालक ऍडमिशन घेतील. तेच आम्ही शासनाला सुचवलं होतं. नाही, पण हे करणार कशी CET? तर त्या विद्यार्थ्याचा कल जाणून घ्यायचा असेल तर त्याची ते CETच्या ऐवजी ॲप्टिट्यूड टेस्टच करायला पाहिजे. अगदी नाही, बरोबर आहे. आता जी 50% त्यांनी CET conduct 50% आहे. मी येतो कालिदास, तुमच्याकडे येतो. वैशालीताई बोला. त्यांनी जी CET ऑलरेडी कंडक्ट केली आहे तर ती 100 मार्काची आहे. 100 मार्कामध्ये तुम्ही 6 विषय कसे कव्हर करणार, कसं त्याच्यातून कळणार त्याला सायन्सला किती मार्क्स पडले, मॅथ्सला किती पडले? तर आम्ही त्यांना म्हटलं होतं की सगळ्या विषयाचे वेगवेगळे पेपर तयार करा. साधारण आपण त्यांना सायन्स आणि मॅथ्स जे आहे ते 100 मार्कासाठी घ्यायला सांगितले होते, जेणेकरून त्यातला त्यांचा इंटरेस्ट कळेल. आणि लँग्वेज आणि इतिहास भूगोल 50 मार्क्स सांगितले होते. बर, जेणेकरून त्यांचा कल कळेल की तो नेमका कुठे, त्यांचं त्या विषयातलं नॉलेज किती आहे, जेणेकरून त्यांनी सायन्स घ्यावं, आर्ट्स घ्यावं की कॉमर्स घ्यावं हे पालकांना ठरवता येईल. हे आपण शासनाला सुचवलं होतं, परंतु शासन त्यांच्या भूमिकेवर अडून राहिलं. 100 मार्काची CET घ्यायची आहे.
काले जाधव, तुम्हाला काय म्हणायचं होतं? सर लक्षात घ्या, मुलं 9वीला गेल्यानंतर 9वी पासूनच 10वीचा अभ्यास सुरू होतो. बरोबर. पूर्ण 9वीच्या वर्षात 10वीचा अभ्यास झाला, 10वीच्या वर्षात 10वीचा अभ्यास झाला. अजूनही मुलं 10वीचाच अभ्यास करतायत. सर सतत तोच अभ्यासक्रम करून मुलांना सुद्धा आता वीट आलेला आहे. हम्म. एक तर सीईटी घेताना 50% मूल्यमापनावरती आधारित हवं होतं आणि 50% त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून हवं होतं. म्हणजे त्यांना कळलं असतं की त्यांचा कल कुठे आहे. जर त्यांनी व्यवस्थित प्लॅन करून हा जर पेपर बनवला असता तर एकाच ह्याच्यात 2 परीक्षा सर सहजरित्या घेता आल्या असत्या. बरं संजीव, ह्याच्यामध्ये सीईटीचा मुद्दा आला, त्यानंतर मागच्या वर्षीच्या 10वी नंतरच्या 11वीच्या ॲडमिशनचा मुद्दा, अजून काही आत्ताचे 10वीचे निकाल लागेपर्यंत किंवा मार्च एप्रिलपर्यंत 11वीचे ॲडमिशन चालू होते, प्रवेश सुरू होते. ते अजून संपलेले नव्हते. हो. आता 12वीच्या याच्यातले निकालाचा अजून काही कधी लागणार आहे याचा पत्ता होत नाहीये. त्याच्या पुढं त्या मुलांचं इंजिनिअरिंग ठरणार आहे, त्याच्या पुढे त्या मुलांचं मेडिकल ठरणार आहे, त्याच्या पुढे त्यांचं ते फार्मसी ठरणार आहे. म्हणजे त्यांच्या पुढच्या शिक्षणाच्या दिशा अजून ठरणार आहेत. त्याच्यात अर्ध वर्ष संपलंय. म्हणजे शिक्षण विभाग किती वेगाने काम करतं याचं हे उदाहरण आहे. सर याची थोडीशी अधिक मी जरा पार्श्वभूमी मांडतो. मुळातच 11वीची आत्तापर्यंतची जी काही प्रवेश प्रक्रिया होते ती खरं तर 1, 2 किंवा खूप झालं तर 3 टप्प्यामध्ये त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असतं. परंतु काय केलं जातं की बऱ्याचदा ह्या ज्या काही अल्पसंख्याक कॉलेजेस आहेत किंवा इतर जे काही कॉलेजेस आहेत ते आपल्या वेगवेगळे जे त्यांना दिलेले कोटे आहेत ते असे अडवून ठेवतात बऱ्याचदा, आणि ती त्यांचे प्रवेश न होणारे प्रवेश हे ऑनलाईनला उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया एवढी लांबत जाते. गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर मार्चपर्यंत ते चालण्याचं कारणच असं होतं की अनेक कॉलेजांनी आपले रिक्त राहिलेल्या सगळ्या जागा ऑनलाईनसाठी न देता त्या तशाच राखून ठेवल्या. त्याचा परिणाम असा झाला की 3रा 4था टप्पा 5वा म्हणजे 5वी प्रवेश फेरी 6वी प्रवेश फेरी झाल्याच्या नंतरही अनेक जागा रिकाम्या राहिल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की मग विद्यार्थ्यांना मग तुम्ही प्रथम या, मग प्रथम प्रवेश घ्या, मग पुन्हा मग तुमच्या कॉलेजांना काय मुभा दिली, असा तो खूप सारा घोळ मागच्या वर्षी घालण्यात अगदी आला थोडक्यात होता. मला शेवटी तुम्हाला विचारायचं, वेळ संपत आला आहे. हा सीईटीचा घोळ कोणासाठी आणि कशासाठी घातला जातोय? काय याच्या मागे नेमकं चालू आहे? मुळात सर राज्यात सीईटीची तशी काहीच गरज नव्हती. कारण कसं आहे की राज्य शिक्षण मंडळानं दिलेले जे काही गुण आहेत ते गुण हे त्याला चॅलेंज करता येत नाही, कारण ते स्वायत्त मंडळ आहे आणि एकदा निकाल जाहीर झाल्याच्यानंतर तो काही विषय नसतो. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या निकालावरच आधारित खरं तर 11वीचे प्रवेश होणे अपेक्षित होते. बरोबर. जे भीती आज काही पालकांकडून दाखवली जाते केंद्रीय मंडळांच्या वगैरे, तर ती भीती फार नाही आहे. मी मगाशीसुद्धा सांगितलं की मोजून 15-16 हजाराच्या वरती ते मुलं राज्यामध्ये प्रवेश घेत नाहीत. आणि अशा मुलांसाठी ही सीईटी घ्यावी म्हणून जो काही अट्टास आला, किंवा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मुंबई पुण्यातल्या काही ठराविक महाविद्यालयांच्या केवळ त्यांना हवे त्या पद्धतीने प्रवेश करता येतील, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून त्यांना काही सूट मिळेल का, असा यातला खूप मोठा प्रयत्न आहे. म्हणून तुम्ही बघाल की काहीतरी पाणी मुरतंय. हो, निश्चित. काहीतरी पाणी मुरतंय. आणि तुम्ही पहा, आणखी एक मुद्दा सांगतो की सीईटीचं ज्या दिवशी म्हणजे 20 तारखेपासून सीईटीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली, तुम्ही बघा पहिल्या दिवसापासून ते जवळजवळ 2 दिवस सीईटीचं संकेतस्थळ चाललेलं नाही, नियोजन नव्हतं. आजही तुम्हाला सांगतो सीईटीचं म्हणावं तसं नियोजन नाही. आज फक्त अर्ज जरी भरले जात असले तरी राज्यभरामध्ये विद्यार्थी प्रचंड कन्फ्यूज आहेत की आपले नेमके प्रश्न. अगदी खरं आहे की विद्यार्थी या सगळ्याच प्रोसेसमुळे, प्रक्रियेमुळे संभ्रमात सापडलेला आहे. आणि ही सीईटी नेमकी कशासाठी आणि कोणासाठी घेतली जाते हा खरा कळीचा मुद्दा आहे. धन्यवाद काले जाधव, वैशाली बापना आणि संजय वाघ, तुम्ही आलात आणि चर्चेत सहभागी झालात. बघूया पुढं सीईटीचं काय होतं, की अजून काही पुढं वेगळा पर्याय शासन काढतं, लसीकरण पूर्ण करून कॉलेज कधी सुरू करतं, या सगळ्यांचा मागोवा आम्ही घेत राहणारच आहोत. पण पुढं काय काय घडतंय याचेही अपडेट देत राहू. इथंच थांबू. नमस्कार.